बहिणाई थेट कोल्हापूरून आले महाराज तुमच्या दर्शनासाठी. तहान ताने प्याली, भूक भूकेने खादली. संभाजीनगर जिल्ह्याच्या परिसरामध्ये एक सिऊर नावाचं गाव आहे. त्या सिऊर गावी एक मुलगी तिचं नाव बहिणाबाई, ब्राह्मण कुटुंबातली, लग्न झालेलं, वयाने खूप मोठ्या असलेला तिचा पती, आणि काहीतरी भाऊबंदकीत काही गडबड होत असतात अशा प्रकारच्या गोष्टी. त्यामुळे त्यांच्या सगळ्या घराला गाव सोडून परागंद व्हायला लागले. ते निघाले सगळे आणि कोल्हापूरला आले. आणि कोल्हापूरला एका ब्राह्मणाने त्यांना त्याच्या घरात आश्रय दिला. आता आश्रय दिल्यानंतर काय करणार, पण त्यावेळेला तिथे कोल्हापुरात एक जयराम स्वामी वडगावकर नावाचे एक त्या काळचे सत्पुरुष, ते पण कवी होते, आणि ते तिथे कीर्तन करायला लागले कोल्हापूरला. त्या कीर्तनाला गर्दी व्हायची. तर ही मुलगी जयराम स्वामीचं कीर्तन ऐकायला तिथे रोज जाऊ लागली. त्या कीर्तनात जयराम स्वामी तुकाराम महाराजांचे अभंग गात असत. म्हणजे हे इतकं पुरेसं आहे ना त्यांचं महत्व कळायला, की काहीही साधनं अशा प्रकारची नसताना प्रचाराची प्रसाराची तिथपर्यंत ते गेलं जयराम स्वामींच्या पर्यंत. त्यांना असं वाटलं की हे महत्वाचं आहे, हे पाठ केलं पाहिजे, ते म्हटलं पाहिजे. बहिणाबाईंना असं वाटलं की अरे हे ज्या संतांनी हे अभंग रचलेले आहेत त्यांना आपण भेटलं पाहिजे. आपण जयराम स्वामीकडनं त्यांचे अभंग ऐकतोय ते त्यांच्या मुखातून ऐकले पाहिजे आणि त्यांचा उपदेश घेतला पाहिजे, त्यांना गुरु केलं पाहिजे, असं ते लहान मुलीला वाटलं ना. मग ते बहिणाबाईंनी ठरवलं की आता आपण जायचं. आणि हे जेव्हा तिच्या घराच्या लोकांना कळलं, विशेष नवऱ्याला, ते पटलं नाही, त्यांनी विरोध केला. पण शेवटी बहिणाबाई यशस्वी झाली त्या नवऱ्याचं सुद्धा मन वळवायला, आणि ते सगळे कुटुंबीय देहूला आले. देहूत खरोखर ते तुकोबांना भेटले, काही वर्ष देहूत राहिल्या, तुकोबांचा उपदेश घेतला, तुकोबांचे अभंग ऐकले, आणि त्यांना स्वतःला तुकोबांच्या प्रमाणे अभंग रचण्याची स्फूर्ती झाली. आणि त्यांचे इतके महत्वाचे अभंग आहेत ना, 700-800 अभंग आहेत, त्यांची स्वतंत्र गाथा आहे. म्हणजे तुकोबांचं एक्सटेन्शन असं म्हणूयात. आता ही कोणी मुलगी आहे, लक्षात घ्या, बाई आहे. तर हे मला महत्वाचं वाटतं की तुकोबांचा प्रभाव त्या काळात किती होता.